पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आता आपण वळूया। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। मनोहर भोसले असं या आध्यात्मिक गुरुचं नाव आहे। फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहर भोसले याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। मनोहर मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सोलापूरमधली ही बातमी आहे। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं समजतंय। मनोहर भोसले असं आध्यात्मिक गुरुचं नाव आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। अनेक राजकीय नेत्यांसोबत या आध्यात्मिक गुरुचे फोटो देखील दिसत आहेत, व्हिडिओ देखील असल्याचं समोर येत आहे। पुढच्या बातमीकडे आता आपण वळूया। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणामध्ये संशयित आरोपींची न्यायालयात सुनावणी सध्या सुरू आहे। इन कॅमेरा सुनावणीला आता सुरुवात झाल्याचं समजतंय। आरोपींची इन कॅमेरा सुनावणी सध्या सुरू झालेली आहे। या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणामध्ये आता पुढे या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढच्या बातमीकडे वळूया। पालघरमधल्या वाडा तालुक्यात भीषण स्फोटानंतर आता अनधिकृत कारखान्यांवर कारवाई करण्याचे नीलम गोरे यांनी आता थेट इशारा देत संकेत दिलेत। मी वाड्यात येणार असल्याचं समजताच अनेकांनी फोन करून कारवाईबाबत चौकशी केली आहे। याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय असं वक्तव्य करत त्यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले। मी येणारे म्हटल्यावरती काही फोन सुद्धा येत होते, अर्थात ते नंबर्सवरून होते फोन, पण नक्की मी तिथे काय करणार आहे या काय करणार आहे, कोणावर कारवाई तिथल्या तिथे करणार आहे का, अशी सुद्धा चौकशी करत होते। म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय असं वाटतं की एवढे घाबरून का गेले मी येणारे म्हटल्यावर लोक, मला काही कळलं नाही आहे त्याच्यामध्ये। परंतु सुप्रशासन असावं अशी माझी भूमिका आहे। या सगळ्याचा अहवाल मी एकनाथ शिंदे साहेबांना देऊन त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये ते लक्ष घालतीलच, त्यांचं लक्ष आहे इथे। पण तरीसुद्धा पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवरती शासन पोचणं आवश्यक आहे असं माझं मत झालेलं आहे। किरीट सोमय्या यांनी SIRच्या प्रकरणामध्ये आता प्रतिक्रिया दिलेली आहे। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू इथं कठोरपणे SIR राबवलं, निवडणूक आयोगाचं त्याबद्दल अभिनंदन आहे असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय। गेल्या 15-20 वर्षात मुस्लिम मतदाता दुप्पट किंवा तिप्पट झाले, ज्यावेळी हिंदू मतदातांमध्ये फक्त 15 ते 20% वाढ आहे। महाराष्ट्र भाजपने या 50 विधानसभा क्षेत्रात स्पेशल टीम लावली आहे। उदाहरण, आज धुळेचा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही 22,000 नावांची यादी दिली, जी मालेगाव मध्ये पण आहेत। दोन्हीकडच्या जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला कबूल केलं आहे की ह्याचं ते विश्लेषण करणार, एक दोघांची चर्चा करणार आणि निवडणूक आयोगाला अहवाल देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।